आज मी ना मस्तपैकी अशी गवार बनवलेली आहे, ज्याला ना पाहता क्षणी तुम्हाला खायची इच्छा होईल. तर इकडे बघू शकता तुम्ही, अजिबात कुठलं जास्त वाटण न करता इतकी मस्त चमचमीत गावरान पद्धतीची मी गवारीची भाजी बनवून दाखवलेली आहे. म्हणजे ना ह्या पद्धतीची भाजी ना माझ्या घरात सगळ्यांना आवडती. तुम्ही पण एकदा करून बघा, खूप भारी लागते, चव एक नंबर लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप बेस्ट भाजी आहे गवार, अशीही सगळ्यांना आवडते. तर हे बघू शकता, मस्तपैकी गवारीची चमचमीत अशी ही भाजी केलेली आहे. सुक्या चपात्याबरोबर किंवा भाकरीसोबत, भातासोबत, म्हणजे खूप एकदम भारी वाटते खायला. त्यानंतर तुम्ही याला टिफिनमध्ये नेऊ शकता. सकाळच्या घाईमध्ये झटकीपट बनली जाते. तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची छोटीशी रेसिपी. तर इकडे पाहू शकता, मस्त अशा गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत. ह्या जास्त प्रमाणात आहे, याच्यातल्या थोड्याशा कमी करायच्यात, नाही तर जास्त भाजी होऊ शकते. अशा निवडून घेतल्याचे तुकडे केलेत. तुम्ही आवडीनुसार लहान मोठे छोटे जसे आवडतील तसे गवारीची शेंगाचे तुकडे करायचे. त्यानंतर इकडे मी फक्त शेंगदाण्याचा कूट घेतला. याच्यामध्ये लसूण अजिबात टाकला नाही आहे, फक्त नॉर्मल शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये फिरून घेतलेत. त्यानंतर इकडे मी एक बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टमाटर छोटे छोटे घेतले, जास्त नाही. हे पाहू शकता, फक्त छोटे छोटे बारीक चिरलेले कांदा टमाटर घेतले. आणि इकडे मी लसूण वापरला आहे मिरचीसोबत. हे पाहू शकता, एक कूट केलेला आहे, त्यामध्ये लसूण मिरची म्हणजे एक नॉर्मल ठेचा केला आहे, मीठ नाही टाकलं, पण लसूण मिरचीचा कूट केला आहे. आता आपल्याला काय करायचं, कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं मी. याच्यामध्ये ना 1 चमचा सुरुवातीला जिरे टाकायचे. 1 चमचा जिरे टाकले. तेल चांगलं तापलं होतं, स्लो गॅस ठेवलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा टमाटर टाकून जिऱ्यासोबत परतून घ्यायचं. हे असं थोडं परतून झालं की लसूण मिरचीचा कूट जो आपण घेतलेला आहे तो टाकायचा. 5-7 तिखट मिरच्या घेतल्यात आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, म्हणजे छान चव येते भाजीला. शेंगदाण्याच्या कूटमध्ये जर लसूण नाही वापरला मग हरकत नाही. तर इकडे मी लसूण मिरचीचा चांगला झणझणीत कूट टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता, रंगावून कळू शकता की मिरच्या किती स्पायसी असणार ह्या. तर आता चांगलं याला जरा परतून घेते, म्हणजे कसं मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतं, कच्चापणा निघून जातो. गवारीची भाजी ना वेगवेगळ्या पद्धतीने बनल्या जातात. गवार बटाटा बनलं जातं, रश्श्याच्या बनल्या जातात, पण त्यातनं ही भाजी ना अशा पद्धतीची खूप भारी लागते. तर लसूण मिरचीचा कूट, कांदा टमाटर थोडं परतून झालं की याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1-अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. त्यानंतर मला वाटतं थोडं मीठ जास्त पडले, हरकत नाही, थोडंसंच पडलं, जास्त नाही पडलं. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि हे सगळं साहित्य जरा मिक्स करून घ्यायचं. हे बघा, कांदा टमाटर लसूण मिरचीचा जो कूट टाकला आहे त्यासोबत आपण इथे गरम मसाला, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घेतलं आहे. आता हे थोडंसं याला तेल सुटलं की आपल्या ज्या गवारीच्या शेंगा निवडून घेतल्यात ना त्या टाकायच्या. इथं मी थोडा शेंगदाणा ठेवून देते. आता ह्या इतक्या गवारीच्या शेंगा मी इथं टाकून घेतल्यात. ह्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या हलक्या हाताने, म्हणजे सगळा जो कूट, लसूण मिरचीचा कूट आहे, परत आपले मसाले आहे, सगळे याच्यामध्ये एकजीव होऊन जातं. आता थोडंसं थेंबभर पाणी टाकायचं, अगदी पाणी टाकायचंच नाही जास्त, वाफेवर होतात ह्या शेंगा. बस, आता मी थोडं पाणी टाकलं कारण शेंगा जरा कच्च्यात. आता झाकण ठेवायचं, 1-2 वाफ येऊन द्यायच्या, अधूनमधून चेक करायचं. हे बघा, चांगलं मस्त वाफेचंच पाणी सुटतंय, ते एवढं पाणी मी टाकलेलं नाही आहे. हे बघा, मस्त अशा ह्या गवारीच्या शेंगा नरम सॉफ्ट होऊन द्यायचा. आता थोडीशी भाजी तयार होत आली की शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. असा मस्तपैकी भरपूर असा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर कमीसुद्धा टाकू शकता शेंगदाण्याचा कूट. मला आवडतं जास्त म्हणून मी टाकला आहे, आणि त्यांनी कशी भाजीसुद्धा दाटसर होते. हे बघा, आता मस्त झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं आता ह्याला वेळ द्यायचा. बस, जसं जसं वेळ जातो ना तसे तसे आपल्या बघा शेंगा मस्त नरम पडत चाललेल्या आहे. आणि पूर्ण बघा आपली किती छान असं दाटसर झाली का नाही गवारीची भाजी. बघा, पाहता क्षणी खायची इच्छा होती. कुठलं जास्त वाटण नाही, कुटाणा नाही, सिंपल पद्धतीची ही गवारीची भाजी. बस, आता ह्याला झाकण ठेवते, 1 मिनटं अजून चेक करून घेते. आणि आता झाली बघा परफेक्ट आपली ही
गवारीची शेंगाची भाजी. जे पण रस्सा होता, पाणी होतं, ते सगळं गवारीच्या शेंगाला शिजण्यामध्ये निघून गेले. बस आता भाजी थंड करून घेते आणि आपण पाहूया. हे बघा, इकडे भाजी मी जरा नॉर्मल थंड केली आणि तुम्ही आपली गवारीची ही चमचमीत गावरान पद्धतीची झणझणीत अशी ही गवारीची शेंगाची भाजी. हे बघा, पाहता क्षणी तुम्हाला खायची इच्छा तर झालीच असणार, कारण की होती अशी भाजी बघितली ना, माझ्या तर तोंडाला पाणी सुटते. तर मी आता गरमागरम खाऊन तुम्हाला दाखवते म्हणजे किती छान झाली भाजी. असं प्लेटमध्ये सर्व करायची. कुणालाही वाढा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, असं आवडीने खाणार म्हणजे खाणार. आणि जर आवडत नसेल ना गवार तरीसुद्धा आवडीने खातील, इतकी भारी बनती भाजी. तर मस्त असं सर्व करून घेतली बघा गवारीची भाजी. सोबत ज्वारीची भाकरी बनवा, बाजरीची भाकरी बनवा किंवा चपात्या, कांदा लिंबू कांदा लोणचं वगैरे घ्यायचं आणि मस्त हा गावरान गवारीच्या शेंगाचा बेत बनवा. एक नंबर लागतो आणि खूप छान आहे, पौष्टिक असतात, हेल्दी आहेत गवारीच्या शेंगा पण. नक्की करून बघा, अशा पद्धतीने खूप मस्त लागती भाजी. टिफिनला नेऊ शकता, सकाळी रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता सुक्की भाजी म्हणून. तर चला आता बघा, मी प्लेट केले तयार. चपात्या अशा मग करून ठेवल्या होत्यात आताच. आता हे बघा, अशी मस्त चमचमीत ही गवारीची भाजी अशी बनवायची. मला तर राहत नाही, मी टेस्ट करून बघते आणि तुम्ही पण नक्की या सगळेजण खायला. आहे बघा, हा पहिला घास तुमच्यासाठी आणि आता मी चेक करते. तर म्हणजे ना, मला ना आता मी फक्त तुम्हाला सांगू शकते, पण तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि टेस्ट याची तुम्ही घेऊन बघा. इतके छान वाटतं ना तुम्हाला, खूप भारी झाली आहे. म्हणजे तो झणझणीतपणा इतका जाणवला, सोबत शेंगदाण्याचा कूट एक नंबर वाटते आणि बाजरीची ज्वारीच्या भाकरीसोबत ना ह्याची रंगत अजून वाढते. तर करून नक्की बघा. कशी वाटली, आवडली असेल तर लाईक पण करा. चॅनेलवर अशीच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर पण करा. स्वस्त राहा, मस्त